नमस्कार पवारची पब्लिक, मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि मी इथे दिसतोय, हा टी शर्ट तेच आहे मला माहिती आहे. कारण कालचा जसा मागचा ब्लॉग बघितला, म्हणजे काल जसा मागचा ब्लॉग बघितला त्याच्यामध्ये आपण गाडी सर्व्हिस केले आणि बंटी दादासोबत आलोय. आणि आता आपण आपल्या ह्या दादासोबत आलोय भाई ह्या दादासोबत आलोय. आणि काय करायला आलोय ते तुम्हाला मी सांगेनच, पण त्याच्यात अगोदर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, मी तुम्हाला विनंती करतो. आणि आजचा ब्लॉग असणार आहे कालला जसं आपलं गाडीचं सर्व्हिसिंगचं काम केलं त्याच्यानंतर आम्ही परत इकडे आलेलोच, पण इथे काल शॉप बंद होतं त्याच्यामुळे आता परत आलोय. आणि काय करणार आहे मी तुम्हाला दाखवतो. इकडे आपण जसं गाडी डबल स्टँडला लावतो तर तिकडचं आपला एक ब्रेकआउट झालेलं, तिकडे आपण वेल्डिंग केले. त्या टायमाला तिकडे ब्लॉक काढायला भेटला नाही, कारण खूप गरमी होतं, त्याचं गॅसची टाकी आणि सगळं गरमागरमी होतं, म्हणून तिकडे काय काढलं नाही. आणि म्हटलं ब्लॉग आपण इथूनच स्टार्ट घेऊया. तर तिकडे आपण एक वेल्डिंगचा टाका मारलेलाच आहे. आणि आता सेकंड काम आपल्याकडे असणार आहे, हे जे तुम्ही बघता ना धर पकडवालं धर तर ते सीट कॅरियर म्हणतात. कॅरियर आहे त्याचं. लास्ट टाइम जसं आपण गाडी घेतलेली अगोदरच त्या टायमाला आपण हे तुरंत म्हणजे पटकन त्याच वेळेला लावायचं होतं, कारण इझी टू हे होतं. कोण बॅक सीटरला बसणार असेल तर त्याच्या कमरेला वगैरे थोडासा म्हणजे गादीसारखा फील येतो. म्हणजे माझी आई असेल किंवा पप्पा असतील ते लोक बसतातच. आणि बाकी कोणी फ्रेंड सर्कल जसे हे फ्रेंड सर्कल बसतात. मी खूप सगळ्यांची काळजी करतो त्याच्यामुळे हे लावून घेतलंय. आणि अजून एक काम होतं काय की हां ते बाई वेल्डिंग तर केलेलंच आहे. आणि बाकी आपली तुमची काल हा मेन एक सीन होता की गाडी आफ्टर सर्व्हिसिंग झाल्यानंतर वॉशिंग झाल्यानंतर तुम्हाला गाडीचा लुक दाखवला नव्हता. सो एकदम रावास लुक आहे की नाही बोललाय. साधारणतः तुम्हाला 10-15 मिनटं थांबावं लागेल, कारण इथे खूप गाड्यांची गर्दी आहे, म्हणजे एकंदरीत काम आहेतच. सो ते काम करू, भेटूया तेच काम करताना. थोडंसं गरमी होतं, काहीतरी सोल्ड्रिंक हॉटड्रिंक सॉफ्टड्रिंक पिऊया. दादा पण आमची उन्हातून कंटाळे. दादा आमची पहिल्यापासून खूप हॉट आहेत आणि उन्हामध्ये अति हॉट होतात, कारण गरमी त्यांना सहन नाही होत, कारण ते बघतातच हॉट दिसतायतच. तर आपण आता पटकन कोल्ड्रिंक पिऊया. दादा बोलतो मग आतापासून आपण काहीतरी पिऊया आणि मग भेटूया. आपण तिकडून सरळ पोहोचलो, इथे कोल्ड्रिंकचं शॉप दिसतंय. तसं मी थंड पेय पियत नाही, पण दादा काहीतरी एक्सप्लेनेशन देत होतं. काय दादा थम्सअप काय 12वाला थम्सअप 12वाला आहे आणि पहिलं 10 रुपयाला यायचं आणि आता काय तुझा माझा. तर आता आम्ही थोडा कोल्ड्रिंक वगैरे पण पिऊ, साहजिकच आहे. दादाने सुरुवात केली. दादाला गरमी असं सहन नाही होत थंड पदार्थ हातात असल्यावरती. तो थंडाईची मजा घेऊया. हा युजली मी थंड पियत नाही, कारण आपल्याला थोडं थंड पेयाचा त्रास आहे. थोडंसं फंबल होतं, खूप गरमी पण आहे आणि तहान लागली, घसा कोरडा झाला आहे. तो आपण पटकन पिऊयात आणि लेटच पी. हा जो असतो ना लय इम्पॉर्टंट आहे. थम्सअप लगेच थम्सअप नाही थम्सअप लगेच आमचा 1 मिनिटात खाली झालाय. आता लगेच दादाने माझा ओपन केला. हा पी साक्षात पी जरा. तुम्हाला काय आठवत आहे का मित्रांनो, कॅटरीना कैफ आठवते? तिचाच हा जुळा भाऊ आहे. सॉरी कोणता भाऊ आहे तिचाच? हा जरासा मामे भाऊ मासे भाऊ काहीतरी आहे. सेम तोच फील आलाय. आणि दादा एकदम हवेत गेलाय थंड पिऊन. आता आपण पिऊयात भाई. तर बंड्या घेऊन आलाय फोम, आणि फोम मागतोय किती लागेल. बंडोपंत शेट काप लगाएगा रपक चपक. तो नंबर कसला? प्लेन कवर प्लेन. हाँ चालेल ना भाई.
7 आपण बँजोला वापरतो. हा मग तो बँजोवालाच आहे बाई. आता तो तिकडे पण लावून Sol y arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high. Feel the heat bajo el sky. Baila, sin parar. Shake your body, shine like star. Baila, en el mar. Keep it going, no queda igual. Luna llena, shining down. Pies descalzos on the ground. Latido fuerte, boom, boom, boom. Baila, en el mar. Keep it going, no queda igual. मध्येच काम करत असताना भावाची घामाने दुसरी आंघोळ झालेली आहे. टोपीत दिसत नाही भाऊ, पण माझा भाऊ माझा सम्राट गोरा आहे जाम. आम्ही पण म्हणजे ऊन साहजिक आता उन्हाळा म्हणजे ऊन येणारच. खूप जास्त गरम होत आहे. आपल्या गाडीचं तिकडे काम चालू आहे, तुम्ही बघितलंच असेल, बघतातच आहे. बंड्या आहे ना मगातपासून जे तुम्ही बघताय हा खूप नाचवतोय. आणि मॅडी भाऊ माझा सम्राटला आहे ना एक टबात मध्ये एकदम असे आईस क्यूब टाकले, आपण जे बोलतो काय ते कंटाळ आहे भाऊ, खूप कंटाळ आहे. म्हणजे साहजिक आहे उन्हाळ्यामध्ये कंटाळतो आपण, ऊन आहे खूप. तर मी हा अँगल हमेशा घेतो कारण एकदम रावच आहे. आणि आपलं काम झालंय, लवकर आपण निघू. आपल्या मॅडी भावाला पण दुसरीकडे जायचंय, दुसरी कामं पण आहेत. कामं केलेत, थँक्स हा भाई. या बंडाने आपली कामं केलेत. म्हणजे आपलं गाडीचं जे पंच लावायचं काम होतं ते तिकडे त्याने केलं आहे. आणि आता आपण भाऊ माझा सम्राट दुसरा वाट बघतोय, कारण त्याला पण पटपट जायचंच आहे. तो आपण पटपट घरी जाऊ, थोडासा चिल्ड मारू, म्हणजे पंख्याखाली दुसरं काय चिल्ड मारू शकतो, चिल्ड मारू आणि मे बी ब्लॉग एंड करू. या फिर बघू, आज क्रिकेटला खेळायला जायचा प्लॅन असेल तर ते पण तुम्हाला दाखवेन. जर झोपून राहिलो तर भाई मतलब नाही, आणि जर गेलो तर तुम्हाला दाखव. सगळी कामं झाली, निवांत झोपलो. खेळायला काय गेलो ना. झोपल्यानंतर आपल्या भावाचा फोन आला. या भावाचं थोबाड बघू शकतो, थोबाड दाखव फक्त. हा भाऊ दररोज फोन करणारा, फोन नाही केला आणि चुकून दुसऱ्या भावाचाच फोन आला. आणि आपण आलो डायरेक्ट विलेजला शोरमा खायला. पटपट शोरमा खाऊ, लगेच निघूया बाई. गाई भावाची गाई, भावाची गाई, भावाची गाई. लेफ्टला टाक, लेफ्टला टाक. भावाची गाई, भावाची गाई. आम्ही लोक चाललेलो, इथे पांडू लोक बघू शकता. आम्ही लोक चाललेलो ट्रिपल सीट. भावाची घाई चालले, भावाची घाई चालले, पण छान बच्ची तो लाखो पाय. आम्ही लोक सहजच
सहजच राऊंड मारायला निघालेलो, जेवण वगैरे झालेलं. तर म्हटलं जाऊयात आणि सडनली मरते हमला अचानक हुआ था. तर अचानक भयानक पांडू लोक आले, ते रात्रीचे माहीत नाही. थांबा एक मिनटं, मी क्रॉस करतो आणि बोलतो. तर हमला अचानक हुआ था, कारण सीन असं झाला की म्हटलं रात्रीचे आहेत ना, कोणच बघेल भाई, कुठे असणार पांडू लोक. म्हणून मॅडी आणि आम्ही लोक जात होतो. तर भाऊ माझा सम्राट लागले होते. ज्ञान बच्ची तो लाखो पाय म्हणजे स्वामी माझ्यासोबत आहेत. म्हणून मला असं वाटतंय समोर स्वामी गाडीवरती ब्रह्मांड नाही लिहिलेलं पाहिजे. तर मला असं वाटतंय स्वामी माझ्यासोबत आहेत. यांच्यासोबत पण जरा आहेत मला असं वाटतंय. आम्ही पावले आज बघून आलेलो पिक्चर. हा मेन थिंग भाऊ देऊळ बंद आजच बघून आला, म्हणून ह्याच्यासोबत ह्याच्या पाठीशी उभे आहेत. चांगलं वाईट काम करताना पण स्वामी ह्याच्या पाठीशी उभे आहेत. पण ठीक आहे, बाकीचं भाऊ माझा सम्राट वाचलेला आहे. 1000 रुपयाची पावती. बंटी ब्लॉग बघतोय तर 1000 रुपये तुझे 1000 रुपये तुझे मी वाचवलेत भावा, आणि बाबूने पण वाचवलेत. बाबू असं काय बाबू, त्याला असं करायला देवाने चुकून हिला माझी दुसरी बहीण बनवलं. नशीब माझी सक्की बहीण नाही बनवलं. शेर काळ्या खूप दिवसांनी भेटला आमचा. हा म्हणजे जाऊचा एक ठिकाणी आता बघते मी. सुकी लाईफ सुकी मस्त आहे की गोट्याच्या आयशीने आपल्याला कोकम सरबत दिला आहे. हो यावा हो, नंतर काय ते करा, आपण मस्त आहे की पिऊयात कोकम सरबत. हो सँडी मेरा भाई, सँडी लाजू नका रे भाई, लाजू नका रे. ये काळ्या अरे तुटत नाही ए काळू. कॉन्सन्ट्रेशन बघ भाई, कॉन्सन्ट्रेशन. समोर कोण आहे म्हणून बाई लक्षात देत नाही. चल मोठा शायनिंग मारतोय बाई. कव्या कुठे गाडी भाई? परत बोल. आता घेतलं, आता हे मुद्दावून टाकणार मी आता. सोनाताई ना मी नव्हतो काढत, मी कव्याला घेत होतो गप्पा. आता तू अशीच येतली डोक्याला हात लाव. तर आमचं वॉक घेऊन झालेलं आहे आणि वॉक करायला आम्ही लोक सहकुटुंब सहपरिवार आलेलो आहे. आई पप्पा आणि मी मस्त की वॉक घेतलाय. आईला बघतच असणार. तिचं हे पदर फिरवण्याचं मला एक इशारा देतोय की बाबा आता तरी AC लाव, गरम होत आहे. आईची ॲक्टिंग जरा सिरियस आहे, जरा मनावर घ्या. मला लवकरात लवकर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आई बोलते तुमच्या भावाला सपोर्ट करा. आता आम्ही इथून डायरेक्ट घरी जाऊ झोपू. खूप आपल्यातून गरम होतं आहे रात्रीचा पण. तो आपण हा ब्लॉग इथेच एंड करूयात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अजून पण कोणी प्लीज आपल्या भावाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत काळजी घ्या आणि सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. हा थोडासा बॅक साईडला आवाज आला म्हणून मी परत बोललो.